नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। या सभागृहामध्ये आणि या वास्तूमध्ये दादासाहेबांचा अनेक वर्ष वावर आणि सहवास राहिलेला आहे। किंबहुना या सभागृहाचं उद्घाटन झाल्याचा दिवस मला आठवतोय। पंडितजी भीमसेनजी जोशींचं गायन होतं आणि दादासाहेबांनीच त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं। त्यामुळे एक प्रकारे त्यांच्या सहवासाने पूर्णपणे भरून राहिलेल्या एका वास्तूमध्ये आपण त्यांचा 25वा स्मृतिदिन हा साजरा करतो आहोत। 25 वर्षे झालीत हे स्वतःला पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, कारण दादासाहेबांचा वावर ज्या प्रकारचा होता ते चैतन्य आजही आपल्याला पुन्हा पुन्हा या ठिकाणी आठवत राहतं। ते नेहमी असं म्हणायचंय, विशेषतः आम्ही अगदी तरुण कार्यकर्ते म्हणून ज्यावेळेला इथे आलो त्यावेळेला ही प्रतिष्ठान, ही वास्तू महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची चावडी झाली पाहिजे। इथे कोणालाही कधी यायला संकोच वाटू नये, मोकळेपणे चर्चा व्हाव्यात, वादविवाद व्हावेत, संघर्षही व्हावा, संवादही व्हावा आणि त्यांच्या हयातीपर्यंत त्यांनी या प्रकारचं वातावरण या संस्थेमध्ये कायम राखलं होतं आणि आम्हाला हे सांगायला आनंद वाटतो की त्यांच्या नंतरही ती परंपरा कायमपणे आम्ही जपण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे। त्यांच्या कारकिर्दीमध्ये ही इमारत उभी राहिली, अनेक प्रकाशनं झाली, अनेक फिल्म्स तयार झाल्या इथे। त्या काळामध्ये एस.एम. जोशी, नानासाहेब गोरेंपासून एन.डी. पाटलांपासून कमलताई विचारांपासून विविध क्षेत्रातली मंडळींचा सतत इथे वावर होता। तसाच कलावंतांचा सुद्धा होता। म्हणजे वामनदादा कर्डक याच वास्तूत येऊन 15 दिवस जेव्हा त्यांना शाहीर अमरशीख पुरस्कार दिला तेव्हा इथेच 15 दिवस ते राहिलेले होते। अशोक रानडे इथे सातत्याने येत असत। यमुनाबाई वाईकरांच्या लावणीची पूर्ण शूटिंग या ठिकाणी झाली आणि लावणीवरची एक उत्तम फिल्म दादासाहेबांच्या पुढाकारामुळे तयार झालेली होती। विठ्ठलदादा उमप सातत्यानं इथे येत असत, मधुकरची निराळे येत असत। अशा अनेक आठवणी आहेत। म्हणजे दादासाहेबांच्यामुळे साहित्य, कला, राजकारण, समाजकारण असं कुठंही क्षेत्र वर्ज्य नव्हतं। बनते जे आज समोर दिसत आहेत, दलाई लामा आणि लोबजान हे अनेकदा या वास्तूमध्ये येऊन गेलेले आहेत। त्यामुळे या सगळ्यांचा वावर असेल तर त्यामुळे कार्यक्रमाची सुरुवात करतानाच आज विठ्ठलदादा उंबप आपल्यात नाहीत, पण सातत्याने दादासाहेबांचा वाढदिवस असो, कुठलाही कार्यक्रम असो, विठ्ठलदादा आले नाहीत आणि गायले नाहीत असं कधी झालं नाही। विठ्ठलदादांच्या मुलांनी त्यांचा तो वारसा अतिशय समर्थपणे पुढे नेला आहे। तर आज संदेश त्यांचा चिरंजीव आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे। तर वामनदादांचं एक आणि विठ्ठलदादा उमपांचं एक अशा 2 गीतं गाऊन या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत। मी संदेशला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं। वाटतं की त्यांना ते सांगितलं जातं, कारण की चॅनलला सांगितलं होतं की गाणं कुणाचं हे नाव आलं पाहिजे। बरं, ओरिजिनल गाणं कुणी गायलं हे त्याचं नाव आलं पाहिजे, कारण की चॅनल्सवाले पहिल्यांदा नुसतं नाव सांगायचे की बाबा याचं हे गाणं आहे आणि ह्या अल्बम मधलं गाणं आहे, पण ते नाव डिक्लेअर करत नव्हते। जेव्हा त्यांना सांगितलं गेलं की कवीचं नाव टाका, तिकडे संगीतकाराचं नाव टाका आणि ज्यांनी मूळ गाणं गायलंय त्याचं नाव टाका, म्हणजे लोकांना कळेल की बाबा हे गाणं या माणसाचं ओरिजिनल आहे आणि हा मुलगा गातोय। असो, बाबांच्या लेखणीतून उतरलेलं हे एक सुंदर अशा ओळी बाबांनी दादासाहेबांसाठी लिहिल्या आणि त्या उतरवल्या। मी माझ्या परीने चाल त्याला थोडीशी जोड देऊन मी आज प्रयत्न करतोय। कीर्ती झळाळे चहू दिशेला, दादा दिगंतरी, आठवणीचे स्मारक, आठवणीचे स्मारक तुमचे गोंदविले अंतरी, आठवणीचे स्मारक तुमचे गोंदविले अंतरी, तुमची वाणी घुमते कानी, तुमची वाणी घुमते कानी, श्वास मोकळा होतो, तुमची वाणी घुमते कानी,
श्वास मोकळा होतो, कोटी करता जन हे सांगता भास मजला होतो, मूर्त हा सरी दिसते मजला, कुणा सांगू मी तरी, आठवणीचे स्मारक तुमचे गोंदविले अंतरी, अहो गोंदविले अंतरी, जिंदा दिल तो ऐसा बाना, पाणीदार धैयाचा, जीवा पाडतो जपला तुम्ही ठेवा भीमाचा श्रेयाचा, तुम्हा पाशी सुधारकांची, तुम्हा पाशी सुधारकांची होती धन्वंतरी, आठवणीचे स्मारक तुमचे गोंदविले अंतरी, दिनदुबळ्यांची सेवा केली राहू नये एकीकडे, भल्या भल्यांना वक्तव्याने तुम्ही दिले हो तडे, तुम्ही अजरामर झाले दादा, तुम्ही अजरामर झाले, आठवणीचे स्मारक तुमचे गोंदविले अंतरी, आठवणीचे स्मारक तुमचे गोंदविले अंतरी. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा.